नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा आणि गंभीर विषय मी आपल्यासमोर घेऊन आला आणि तो म्हणजे असा: बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची जी निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती, या हत्या प्रकरणामध्ये 7 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले, मोक्काअंतर्गत त्यांच्यावर कारवाई झालेली आहे आणि या प्रकरणातलं चार्जशीट सुद्धा दाखल झालेलं आहे. या संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जे काही मास्टर माइंड आहे, हा मास्टर माइंड वाल्मिक कराड आहे आणि वाल्मिक कराड हा मंत्री राहिलेल्या धनंजय मुंडे यांचा राईट हँड आहे, अत्यंत जवळचा आहे, हे स्वतः मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय. दुसरा भाग असा आहे की जी हत्या करण्यात आली संतोष देशमुख यांची, याचं मुख्य कारण असं होतं की खंडणीचं प्रकरण होतं. आवादा कंपनीचे जी पवन ऊर्जा प्रकल्प जो आहे, त्यांना त्या ठिकाणी खंडणी मागण्यात आली होती. त्या खंडणीला विरोध हा संतोष देशमुख यांनी केला आणि म्हणून या खंडणीच्या प्रकरणातून संतोष देशमुख यांचे अपहरण करण्यात आलं, त्यांना मारण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची निर्घुणपणे हत्या करण्यात आली. हे चार्जशीट मध्ये न्यायालयामध्ये एसआयटीनं दाखल केलेले, हे मी आपल्याला आवर्जून सांगतोय. म्हणजे थोडक्यात काय की संतोष देशमुख यांची हत्या जी झालेली आहे, ही खंडणी प्रकरणातून झालेली आहे. आता खंडणी कशाची होती? आवादा कंपनीला पवन ऊर्जा प्रकल्प जर या ठिकाणी मसाजोग या ठिकाणी उभा करायचा असेल तर 3 कोटी रुपये खंडणी ही आम्हाला द्यावी लागेल, अशी मागणी ही वाल्मिक कराड, सुदर्शन घोले, विष्णू चाटे आणि त्याच्यासोबतच्या सहकार्यानं केली होती. आणि ती जर दिली नाही तर या ठिकाणी कंपनी उभा करू नका, ते काम बंद करा, असं वाल्मिक कराड यांनी स्पष्टपणे फोनवर आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना सांगितलं होतं. आणि त्या ठिकाणी ठरल्याप्रमाणे जर पैसे दिले नाही तर ते काम बंद करण्यासाठी सुदर्शन घोले हा साईडवर गेला होता. त्या ठिकाणी सरपंच संतोष देशमुख हे त्या ठिकाणी आले. ज्या घटना त्या ठिकाणी मारामारीची झाली होती, त्या ठिकाणी संतोष देशमुख यांनी अडथळा केला आणि सुदर्शन घोले याला सुद्धा त्यांनी धक्काबुक्की केली. याचा जो राग धरण्यात आला होता मनामध्ये, त्यानुसार संतोष देशमुख यांचं अपहरण करून निर्घुणपणे हत्या करण्यात आलेली आहे. हे प्रकरण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. परंतु प्रश्न असा आहे, आमदार सुरेश धस की भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे आहेत. त्यांनी जाहीर सभांमधून, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या समोर, प्रेस मीडियाच्या समोर, माध्यमांच्या समोर जाहीरपणे सांगितलं होतं की संतोष देशमुख यांची हत्या ही खंडणी प्रकरणात झालेली आहे आणि खंडणी जी मागण्यात आली होती, ही खंडणी आवादा कंपनीला वाल्मिक कराडांनी त्यांच्या सहकार्यानं मागितली होती. आणि या खंडणीची बैठक ही मंत्री असलेले धनंजय मुंडे यांच्या शासकीय निवासस्थान सातपुडा या बंगल्यावर मागितली होती. म्हणजे सातपुडा हे धनंजय मुंडे यांचं शासकीय निवासस्थान होतं. या ठिकाणी आवादा कंपनीचे अधिकारी कर्मचारी होते, वाल्मिक कराड, त्यासोबत धनंजय मुंडे हे सगळेजण त्या ठिकाणी होते. या ठिकाणी 3 कोटीची खंडणी मागण्यात आली. नंतर धनंजय मुंडे यांनी मध्यस्थी करून ही 2 कोटीची खंडणी त्या ठिकाणी ठरली, असं आमदार सुरेश धस यांनी जाहीर सांगितलंय. यापैकी 50 लाख रुपये हे निवडणुकीच्या कालावधीमध्ये हे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांना मिळाले होते आणि 1.5 कोटी रुपये हे राहिले होते. आणि या 1.5 कोटी खंडणीसाठीच संतोष देशमुख हा अडसर ठरला आणि त्यामुळे त्याची निर्घुणपणे हत्या झाली, हे सुरेश धस या ठिकाणी बोलले. आणि त्यांनी सांगितलं सुद्धा की या प्रकरणामध्ये 7 जणांवर मोक्काअंतर्गत कारवाई झाली आहे. अजून एक आरोपी राहिलेला आहे 8वा, त्याच्यावरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे. आणि खंडणी प्रकरणामध्ये जो गुन्हा दाखल झालेला आहे वाल्मिक कराड आणि इतरांवर, त्यांच्यावर 302 चा सुद्धा गुन्हा दाखल करावा, ही सुद्धा मागणी सुरेश धसनं केली. पण त्याही पुढे जाऊन ज्यांच्या सातपुडा बंगल्यावरती, ज्या मंत्र्याच्या बंगल्यावरती ही बैठक झाली, खंडणी मागण्यात आली, त्यांना आरोपी का करण्यात आलेलं नाही हे मला पोलिसांनी सांगावं, असं जाहीर सभेमध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस यांनी सांगितलं, म्हटलं. हे मी आपल्याला आवर्जून या ठिकाणी सांगतोय. सुरेश धस काय म्हटले होते पहा. 7 जणांना आज मोका लागलाय, राहिलेला 8वा सुद्धा मोकात गेला पाहिजे. 8 अटक्यात 7 जणाला लागलाय. 302 सुद्धा, त्याच्यामध्ये सुद्धा हा आका आहे. आका म्हणत असेल मेरा कुछ संबंध नहीं है, तूच तो मेन है. आणि वरचा आका 19 ऑक्टोबरला स्वतःच्या बंगल्यावर, सातपुडा बंगल्यावरती बैठक ज्या मंत्र्यांनी घेतली, तो ह्याच्यातला आरोपी नाही. हे कसं मला समजून सांगा ना पोलिसा हो. पोलिसांनीच मला समजून सांगावं की ऐसे उसकी वजह से ऐसा होता आणि उसकी वजह से तैसा. दाखवा संतोषची हत्या राहिलेल्या 1.5 कोटीसाठी झालेली.
50 लाख तर ह्यांनी इलेक्शन मध्येच घेतले. फक्त 1.5 कोटी राहिले होते. त्या 1.5 कोटी अरे आम्हाला सांगायचं ना वाल्या काका, तो आम्हाला सांगायचं 1.5 नाही 3 गोळा करून दिले असते आमच्या संतोषसाठी आम्ही. बरं मित्रांनो, तुम्ही पाहिलं की भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस यांनी स्पष्टपणे सांगितलंय की यामध्ये धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी खंडणी मागण्यात आली आणि त्यामुळे त्यांना आरोपी करण्यात यावं ही त्यांची मागणी. याही पुढे जाऊन माध्यमांना बोलताना त्यांनी सांगितलं होतं की एसआयटी असेल, सीआयडी असेल, या समितीनं चौकशी करावी आणि धनंजय मुंडे असतील, आवादा कंपनी आणि वाल्मिक कराड यांचे मोबाईलचे सीडीआर चेक करावेत, कारण यांचं लोकेशन चेक करावं जे सातपुडा बंगल्यावर त्या दिवशी दिसेल. आणि ती तारीख सुद्धा त्यांनी सांगितली 19 ऑक्टोबर. या 19 ऑक्टोबरचा वेळ सुद्धा त्यांनी सांगितलेला आहे. आणि याच मागणीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजलीताई दमानिया यांनी सुद्धा मागणी केली की सातपुडा बंगल्यावर 19 ऑक्टोबरला जी बैठक झाली तिचं लोकेशन आणि मोबाईलचे सीडीआर चेक करा, त्या ठिकाणी खंडणी मागण्यात आली आहे, याची चौकशी अहवाल जाहीर करा, असं सुद्धा त्यांनी सांगितलं होतं. मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा थेटपणे सांगितलं की धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी खंडणी मागणीची बैठक झालेली आहे आणि त्या ठिकाणी हे सगळं शिजलं होतं, त्यातून ही संतोष देशमुख यांची हत्या झालेली आहे आणि त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे, त्यांना आरोपी करण्यात आलं पाहिजे, हे मनोज जरांगे पाटील यांनी मागणी केली होती. आणि हा जो काही दबाव वाढला शासनावरती, सरकारवरती, त्यानंतर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात आलेला आहे. आणि हा राजीनामा घेत असताना तो नैतिकतेच्या आधारावर आपण दिलाय असं धनंजय मुंडे यांनी सांगितलं. तो माझी तब्येत बरोबर नाही, डॉक्टरांनी मला आराम करण्याचा सल्ला दिलेला आहे, त्यामुळे मी माझा राजीनामा देतोय असं सुद्धा त्यांनी सांगितलं. परंतु देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी वेगळंच सांगितलंय. त्यांनी असं सांगितलंय की धनंजय मुंडे यांच्या अत्यंत जवळचे निकटवर्तीय कार्यकर्ते हे या प्रकरणामध्ये आरोपी झालेले आहेत आणि त्यामुळे नैतिकता स्वीकारून धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलाय आणि तो आम्ही घेतलेला आहे. मित्रांनो, यापुढं आता धनंजय मुंडे यांना या प्रकरणात आरोपी अद्यापही करण्यात आलेलं नाहीये, परंतु त्यांच्या बचावासाठी स्वतः मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस हे मैदानात उतरलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. एका माध्यमाला प्रतिक्रिया देताना, पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितलं की एसआयटी आणि सीआयडीनं जी चौकशी केलेली आहे त्या चौकशीमध्ये धनंजय मुंडे यांचा कुठेही संपर्क आलेला नाही, संबंध आलेला नाही आणि त्यामुळे ते या प्रकरणात असतील असं मला वाटत नाही, असं स्पष्टपणे त्यांनी सांगितलंय. चौकशी पूर्ण व्हायच्या आत गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी अशा पद्धतीनं प्रतिक्रिया दिलेली आहे. परंतु त्याही पुढे जाऊन आता 2 दिवसापूर्वी एबीपी माझाच्या व्हिजन माझा व्हिजन या कार्यक्रमामध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस यांना या संदर्भात प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं की या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचा कुठेही थेट संबंध आलेला नाही. जे चार्जशीट दाखल करण्यात आलं या चार्जशीटमध्ये सुद्धा धनंजय मुंडे यांचा कुठेही संबंध आलेला नाहीये. वास्तविक पाहता धनंजय मुंडे यांच्या जवळचा, निकटवर्ती आणि राईट हँड म्हणजेच वाल्मिक कराड हा या गुन्ह्यामध्ये मुख्य आरोपी, मुख्य सूत्रधार म्हणून त्याचं त्या ठिकाणी चार्जशीटमध्ये नाव आलेलं आहे आणि त्यामुळं त्याचं नाव आल्यामुळं एक नैतिकता म्हणून धनंजय मुंडेने राजीनामा दिलाय आणि तो आम्ही स्वीकारलाय. परंतु या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा कुठेही संबंध आलेला नाही आणि तो संबंध निष्पन्न झालेला नाहीये. जर कुणाला वाटत असेल, आजही जर कुणाकडे पुरावे असतील की धनंजय मुंडेंचा या प्रकरणाशी थेट संबंध आहे, या प्रकरणात ते होते किंवा असतील, तर त्यांनी आमच्याकडे ते पुरावे द्यावेत, त्याची चौकशी करू आणि योग्य ती कारवाई करू, असं सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलंय. देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ते एकदा पहा. दिवसाच्या या कार्यकाळात मात्र सरकारच्या एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला. ही मोठी नामुष्की आहे. तुम्हाला काय वाटतं की धनंजय मुंडे यांना आपण मंत्रिमंडळात घेतलं ही चूक होती की त्यांचा राजीनामा घ्यायला खूप उशीर केला ही त्याहून जास्त मोठी चूक होती? मुळामध्ये आपण जर बघितलं तर या संपूर्ण चार्जशीटमध्ये धनंजय मुंडेंचा कुठेही थेट संबंध आलेला नाही. तरीही आम्ही धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला. याचं एकमेव कारण असं आहे की या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्याला मुख्य आरोपी केलेला आहे तो वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा राईट हँड आहे. वर्षानुवर्ष धनंजय मुंडेंचं राजकारण त्यांनी सांभाळलेलं आहे आणि म्हणून साहजिक महाराष्ट्रातल्या जनतेची अपेक्षा होती की अशा प्रकारे जर नेत्यांच्या जवळचे लोक इतका क्रूर अशा प्रकारचा काम करत असतील तर नेत्यांनी काही ना काहीतरी पश्चाताप म्हणून किंवा ज्याला आपण असं म्हणू शकतो की नैतिकतेच्या आधारावर अशा प्रकारचा निर्णय घेतला पाहिजे.
चार्जशीट क्लिअर झाल्यानंतर किंवा चार्जशीट गेल्यानंतर 2 गोष्टी क्लिअर झाल्या. एक, चार्जशीटमध्ये धनंजय मुंडेंचं नाव नाही आणि 2, वाल्मिक कराड हा मुख्य आरोपी आहे. पण या तपास दोन्ही- तरी झाला का धनंजय मुंडेंचा? त्यांच्या रोलचा तपास तरी झाला का? असं आहे हा. की कोणाच्या म्हणजे उद्या माझ्या जवळचा एखादा व्यक्ती असेल आणि त्यांनी काही केलं म्हणून माझा तपास नाही करावा लागत. त्या संपूर्ण घटनेत जर माझ्या विरुद्ध एखादा पुरावा असेल तर माझा तपास करणं गरजेचं आहे. अशा प्रकारचा कुठला पुरावा आढळला का, कोणी दिला का? असा कोणी दिला नाही. रोज येऊन कोणी टीव्हीवर काही बोलायचं आणि त्याच्यावर पोलिसांनी आता तपास चालत नाही. अशा गोष्टी या सगळ्या प्रकरणांमध्ये धनंजय मुंडेच्या जवळच्या राईट हँडनी या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी म्हणून काम केलं आहे हे आपण एस्टॅब्लिश केलं. त्यामुळे नैतिकतेच्या आधारावर त्यांनी त्या पदावर राहणं योग्य नव्हतं म्हणून त्यांनी तो राजीनामा दिलेला आहे. आणि उद्याही मी आजही सांगतो, आजही कोणीही पुरावा जर आणून दिला की याच्यात धनंजय मुंडेंचा काडीचाही संबंध आहे, आमची तयारी आहे. आजही त्याच्यावर चौकशी करायची तयारी आहे, त्याच्यावर कारवाई करायची तयारी आहे. पण उगाच हवेत तीर मारायची आणि सनसनी तयार करायची योग्य नाही. मित्रांनो, आपण पाहिलं की मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस हे धनंजय मुंडे यांचा बचाव करताना या ठिकाणी पाहायला मिळाले. ते असं बोलतायत की धनंजय मुंडे यांचा कुठेही संबंध नाही, या घटनेशी काही त्यांचा संबंध येत नाही आणि पुरावे असतील तर मला द्या. परंतु विनाकारण टीव्हीवर यायचं, चर्चा करायची, हवेत तीर मारायचे आणि सनसनाटी निर्माण करायची, याला काही अर्थ नाही असं थेटपणे ते बोललेले. आता टीव्हीवर कोण आलं? भारतीय जनता पार्टीचे आमदार जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्ती आहे, सुरेश धस, हेच टीव्हीवर आले. त्यांनी हवेत तीर मारलेत का? कारण टीव्हीवर यायचं आणि हवेत तीर मारायची आणि सनसनाटी निर्माण करायची असं जर फडणवीस बोलत असतील तर टीव्हीवर सुरेश धस हेच आले आणि हे प्रकरण खंडणीतून झालंय, हे चार्जशीटमध्ये दाखल आहे. आणि खंडणी मागण्याची जी काही बैठक झाली ती मंत्री असलेल्या धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी झाली, हे सुरेश धस बोलतायत. म्हणजे याचा अर्थ असा की यापैकी कोणीतरी खोटं बोलतंय, कोणीतरी धनंजय मुंडे यांना वाचवायचा प्रयत्न करतंय किंवा धनंजय मुंडे यांना कोणीतरी अडकवायचा प्रयत्न करतंय. मग प्रश्न असा आहे की देवेंद्र फडणवीस यांच्या मते सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्या बाबतीत हवेत तीर मारलेत का? त्यांना गुंतवण्याचा प्रयत्न केलाय का? कारण जर बैठकच सातपुड्यावर झाली नसेल तर मग भारतीय जनता पार्टीचे सत्ताधारी असलेले आमदार सुरेश धस हे धनंजय मुंडे यांच्यावर असा थेट आरोप कसा करू शकतात? जर हे चुकीचं असेल तर धनंजय मुंडे यांनी सुरेश धस यांच्यावर आबरू नुकसानीचा दावा ठोकला पाहिजे, हे तुम्हालाही पटेल. आणि याही पुढे जाऊन जर धनंजय मुंडेंचा काही संबंधच नव्हता, बैठकच झालेली नव्हती, तर त्यांच्याच सत्ताधारी आमदार, त्यांच्याच पक्षाचा आमदार सुरेश धस हे अशा पद्धतीनं बैठक झाली असं सांगून सरकारविषयी, पक्षाविषयी बदनामी करतायत. हा त्यांच्यावर क्लेम लावून देवेंद्र फडणवीस हा सुरेश धस यांची राजीनामा का घेत नाहीत, पक्षातून हकालपट्टी का करत नाही, हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. आणि जर तसं जर घडत नसेल तर याचा अर्थ सुरेश धस हे खरं बोलतायत. त्या बंगल्यावरती ती बैठक झाली होती, त्याला धनंजय मुंडे, वाल्मिक कराड आणि आवाजा कंपनीचे अधिकारी उपस्थित होते, त्याची चौकशी होणं गरजेचं होतं, हे सुरेश धस जाहीर बोलतायत. याचा अर्थ असा की देवेंद्र फडणवीस एकतर खोटं बोलत असावेत असं सुद्धा यातून मला स्पष्ट दिसतंय. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? सुरेश धस हे हवेत तीर मारतायत की देवेंद्र फडणवीस हे खोटं बोलून धनंजय मुंडे यांना वाचवण्याचा प्रयत्न करतायत? धनंजय मुंडे यांच्या सातपुडा या निवासस्थानी खंडणी मागणीची बैठक सुरेश धस जी झाली म्हणतायत तिची चौकशी करायला पाहिजे का? तिची चौकशी झाली आहे का? तशा पद्धतीचे मोबाईल लोकेशन जे चेक करा किंवा तपासा म्हणून अंजलीताई दमाने सांगतायत, मनोज जरांगे सांगतायत, सुरेश धस सांगतायत, ते सत्ताधाऱ्यांनी सरकारनं करायला पाहिजे होतं का? तुमचं काय मत आहे? तात्काळ तुमची प्रतिक्रिया द्या, कारण तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. ती आज संपूर्ण महाराष्ट्रातून असते आणि म्हणून ती आमच्यासाठी महत्वाची असते. मित्रांनो, जाताना एक विनंती करेन, DS न्यूज हे सत्य घटना रोखठोक आणि परखडपणे तुमच्यापर्यंत आणते, म्हणून कोट्यवधी प्रेक्षकांनी या चॅनलला आपली पहिली पसंती दिली, त्यामध्ये तुम्ही सुद्धा आहात. ही माहिती आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि जनजागृती, समाज प्रबोधनासाठी आम्हाला सुद्धा सहकार्य करा. पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.